एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। श्रीरामपूर येथील वरिष्ठ पत्रकार संपादक बाळासाहेब आगे पाटील यांना गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या गुंडांकडून सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राहुरी तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने सदर घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला। तहसीलदार पाटील व पोलीस निरीक्षक ठेंगे यांना निवेदन देऊन धमकी देणाऱ्या गुंडांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली। पत्रकार बाळासाहेब शंकर वागे यांना इंस्टाग्राम अकाउंटवरून नशेच्या इंजेक्शन प्रकरणाची बातमी डिलीट कर, नाहीतर तुला डिलीट करून टाकीन अशा आशयाच्या धमकीचा संदेश आला। या घटनेतील आरोपीला तात्काळ अटक करून कठोरात कठोर शासन करावं अशी मागणी करण्यात आली। यावेळी विलास कुलकर्णी, सुनील भुजाडी, संजय कुलकर्णी, राजेंद्र वाडेकर, निसार सय्यद, रफिक शेख, सुनील रासने, राजेंद्र उंडे, कर्णा जाधव, अनिल कोळसे, रियाज देशमुख, विनीत धसाळ, गोविंद फोंडगे, श्रीकांत जाधव, बंडू म्हसे, प्रभाकर मकासरे, मनोज साळवे, शरद पाचरणे, ऋषी राऊत, आकाश येवले, गणेश विघे, श्रेयश लोळगे, राजेंद्र आढाव, राजेंद्र परदेशी, प्रसाद मैड, आप्पासाहेब मकासरे, आशिष संसारे, सतीश फुलसौंदर, जालेंद्र आल्हाट, महेश कासार, अशोक मंडलिक, आर जाधव आदींसह पत्रकार उपस्थित होते। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पोलीस खात्यातर्फे अंमली पदार्थ विरोधी सप्ताह सुरू आहे आणि या सप्ताहामध्ये श्रीरामपूरमध्ये एका ज्येष्ठ पत्रकाराने त्यांच्या वृत्तपत्रात अंमली पदार्थ सप्लाय करणाऱ्या एका गुन्हेगाराचं नाव छापलं। विशेष म्हणजे पोलीस खात्यानंच त्या गुन्हेगाराचं नाव सांगितलेलं होतं। पोलीस खात्याच्या सूत्रानुसारच ती बातमी लिहिली आणि त्या ज्येष्ठ पत्रकाराने वृत्तपत्रात बातमी छापल्यानंतर इंस्टाग्राममध्ये त्याची सोशल मीडिया अकाउंटला ती बातमी व्हायरल केली। संबंधित अंमली पदार्थ सप्लाय करणाऱ्या गुन्हेगाराने त्यांना इंस्टाग्रामवर जीवे मारण्याची धमकी दिली। तुम्हाला हे बातमी तात्काळ डिलीट करा, नाही तर तुम्हाला डिलीट करू, अशा पद्धतीनं त्यांनी धमकी दिली। श्रीरामपूरमध्ये गेली 35 वर्ष वृत्तपत्र क्षेत्रामध्ये काम करणारे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब आगे यांच्यासारख्या पत्रकाराला अंमली पदार्थ सप्लाय करणारा गुन्हेगार की ज्याच्यावर 307 सारखे अनेक गुन्हे दाखल आहेत, तडीपार गुन्हेगार अंमली पदार्थाच्या केसच्या बातमीमध्येच धमकी देत असेल तर नगर जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ सप्ताह विरोधी सप्ताह हा साजरा कसा होतो हा प्रश्न आहे। आमचे पत्रकार मित्र बाळासाहेब आगे यांना ज्या कथित गुंडाने धमकी दिली त्याचा सर्व पत्रकार तर जाहीर निषेध करतातच, परंतु या पद्धतीने जर पत्रकारांच्या लिखाणावर अंकुश येत असेल तर पोलीस खात्याने या गुंडांचा त्वरित बंदोबस्त करून अंमली पदार्थ विरोधी जो सप्ताह आहे तो चांगल्या प्रकारे साजरा करावा। अंमली पदार्थात पोलीस खातं कुठंतरी 10 गुटख्याच्या पुड्या आणि 2 देशी दारूचे बाटल्या धरण्यापेक्षा पोलीस खात्याने धरतानाच मॅफोड्रम अंमली पदार्थ मोठमोठे जमा होत आहेत त्याकडे लक्ष द्यावे। यातून युवा पिढी बरबादीकडे चाललेली आहे। पोलीस खात्याने अंमली पदार्थ नेमके कोणते याचा शोध घेऊन आधी याचा सर्वांचा बंदोबस्त करावा ही सर्व पत्रकारांतर्फे मागणी करतो आणि धमकीच्या ज्या घटना आहेत त्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त करतो। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।